नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। दाखल गुन्ह्यात जप्त असलेले वाहन सोडण्यासाठी 1.5 लाख रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 1,30,000 रुपये स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी पोलीस हवालदार रवींद्र नारायण बाबर याच्या विरुद्ध एसीबी पथकाने कारवाई केली आहे। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी सांगितले। सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत वैराग पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार रवींद्र नारायण बाबर, बक्कल नंबर 1416, राहणार शिवाजीनगर बाळे सोलापूर यांनी वैराग पोलीस ठाण्यात दाखल दारूबंदीच्या गुन्ह्यात MS13 DY 2548 क्रमांकाची कार जप्त केली होती। ते वाहन सोडण्यासाठी पोलीस हवालदार बाबर यांनी 1.5 लाख रुपयांची लाच मागितली होती। 1,30,000 रुपये स्वीकारण्यास संमती दिली। या प्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीची पडताळणी पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी केल्यावर ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोलीस नाईक नरोटे, पोलीस शिपाई मुल्ला व चालक गायकवाड सर्व नेमणूक JCB सोलापूर यांनी पार पाडली।